सर्वांना जय जिजाऊ. अर्थातच मी गजानन खंदारे. लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना आपण वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा करत असतो आणि अलीकडच्या काही वर्षांमध्ये समाजाची जी काही सामाजिक दृष्ट्या किंवा नैतिक दृष्ट्या जे काही अंधानुकरणाच्या नादी लागून जे काही अंधपतन होत आहे किंवा आपण जे तुम्ही आम्ही सर्वच जण जे काही आपली मूळ संस्कृती परंपरा सोडून नवीन पायंडे निर्माण करून त्या पायंड्याच्या नादाला लागून जे काही आपण प्रवाह पतित झालेलो आहोत, तर या विषयावर बोलताना आपण सोशल मीडियावर आजकाल लग्न जुळत नाहीत ही एक सगळ्याच समाजाची एक खूप मोठी गंभीर समस्या बनलेली आहे. आणि इकडून तिकडून लग्न जुळली तर ती टिकत नाहीत किंवा टिकली तर बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की सोयरीक होते, बोलणी होते, सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मुलाचं किंवा मुलीचं लफडं बाहेर येतं आणि ती सोयरीक मोडते. बऱ्याच ठिकाणी असंही होतं की देण्या घेण्याच्या वादातून सोयरीकी मोडतात. तिसरी गोष्ट अशी होते की कुंकू लागतं, पाहुणकी होते, सगळं होतं आणि कुठेतरी एक वाद निर्माण होतो किंवा मुलाचा किंवा मुलीचा परस्पर संवादातून त्यांचं दोघांचं बिनसतं. आता लग्नाच्या आधीच आपलं पटत नाही तर मग लग्नानंतर का पटणार? मोबाईल हा एकमेकांना देऊ नये असं 8-10 वर्षाच्या आधी आपण ओरडून सांगत होतो किंवा जुनी माणसं सांगत होती. मात्र आता नवीन पिढी कितीही काही केलं तर ते आता आवरणं शक्य नाही. कारण जसं आपण स्वतःला शेतकरी म्हणून घेतो आणि शेतकरी म्हणून घेत असताना आपल्याला जुनी लोक आपण ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळी चारा वैरण करायचो, गोठ्यावर जायचो गाईच्या गोठाणावर, तर त्यावेळेस एक छोटं वासरू आपण गाईला पिण्यासाठी सोडायचो आणि त्याचं दावा आपल्या हातात असायचं आणि वडीलधारी माणसं हे आवर्जून सांगायची की दादा त्याच्या गळ्यातलं दावं ते सोडू नको, हातातलं सोडू नको, कारण त्यानं जर वारा पिला तर ते हाती लागणार नाही. तसंच आपलं काहीसं झालेलं आहे की आपण आता स्वैरपणे जिकडं तिकडं कुणीकडेही वापरतो आहोत. कुणाचं कुणावर नियंत्रण नाही, कुणाचं कुणावर धाक नाही. अलीकडच्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण धार्मिकता स्वीकारलेली आहे. मंदिरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र धार्मिकता त्या गतीनं लोकांमध्ये रुजते आहे का हा एक प्रश्न खूप मोठा गंभीर आहे, विचार करण्यासारखा आहे. नैतिक मूल्यांचा इतका ऱ्हास झालेला आहे की साधारणतः 30-40 वर्षापूर्वी गावातला एखादा ज्येष्ठ व्यक्ती जरी चालला तर त्याच्या समोर उभं राहायची कुणाची हिंमत नव्हती, कनिष्ठ व्यक्तीची किंवा छोट्या व्यक्तीची. आता एकाच टेबलवर बसून सगळं आपण करायला लागलो. ह्या गोष्टी आपण म्हणजे बेश्रमासारख्या स्वीकारलेल्या आहेत आणि वरतून आपण बोंबलत सुटतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींना घर, वावर, फ्लॅट, अमकं डमकं पाहिजे. मात्र त्याच्या मागची खरी कारणं काय आहेत हे कधी शोधतच नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण सकाळी उठलो की सोशल मीडियावर एवढे विचार सांगत असतो की व्हॉट्सअपवर की आपलं आलं असं वाटायला लागतं की सगळं जग सुधारलं आपणच तेवढे पापी राहिलो किंवा वाईट राहिलो. कारण एवढे विचार सुविचार आपण एकमेकांना सांगत सुटतो की त्याला काही लिमिटच नसते, मर्यादाच नसते. नको त्या गोष्टीचा आपण प्रस्ताव वाढवलेला आहे आणि मग आपण किती सुधारलो किती पुढारलो याचा प्रत्यय आपल्या कुठल्याही गाव खेड्यातल्या जा किंवा शहरातल्या ज्या रस्त्यावर फिरताना दिसतो किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या दुकानच्या पुढं मोकळी जागा असते आणि मग तिथं जर शिस्तीत सगळ्यांनी जर मोटरसायकली लावल्या, तुम्हाला कुठेही जा, कुठल्याही दुकान समोर जा, बँकेसमोर जा, एखाद्या सरकारी कार्यालयात जा, आडवं तिडवं उभं कशाही मोटरसायकली लावतो. सकाळी उठतो, कुठल्याही गाव खेड्यात जा, लोकांच्या हातात पूजेची ताटं असतात, महिलांच्या हातात पूजेची ताटं असतात, सकाळ संध्याकाळ आरत्या होतात, प्रवचनं होतात, गावोगाव सप्ते होतात, कीर्तनं होतात. मात्र गावातून फिरताना कळतं की ती दुरून दिसणारी सुबक सुंदर असलेली गावं ही आतून फिरताना कळतं की कशी आणि किती विस्कटलेली आहेत. कुठल्याही गावखेड्यात जा की 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आमच्या लहान लहान मुलांच्या प्रभात फेऱ्या शाळेच्या गावातून निघतात आणि ही मुलं आमच्या गावातून चिखलातून वाट काढत चालतात. म्हणजे अक्षरशः त्याच्यासाठी काही पैसा लागतो असं नाही की ग्रामपंचायतकडे निधीच नाही, फंडच नाही, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. मात्र झेंड्याच्या दोऱ्या उडवण्यासाठी, खुर्च्या गुंतवण्यासाठी आपण तत्पर असतो. आणि अशाच एक लेख आम्ही काही 2-3 वर्षापूर्वी लिहिला, तर त्या ग्रामपंचायतला त्या गोष्टीचं म्हणजे त्या झोंबल्या, कुणाचं नाव नव्हतं टाकलं, तर त्यांनी आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती की अशी लग्न अक्षताचा कार्यक्रम चालवत असताना 2-3 वेळास आमच्या विरोधात पोलिसात तक्रारी गेलेल्या आहेत की नको त्या गोष्टीचा उहापोह करायचा, नको त्या गोष्टीची चर्चा करायची. आम्ही जिल्हानिहाय काही दिवसांपूर्वी ग्रुप बनवले. ग्रुप बनवल्याच्या नंतर एक आमचा बुलढाणा जिल्ह्याचा ग्रुप होता, प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा ग्रुप होता. त्याच्यावर आम्ही व्यवस्थित नवी नवरी जशी तीनदा आरशात पाहते तसं तसं आम्ही त्या ग्रुपकडे पाहत होतो, त्याच्यावर कंट्रोलिंग करत होतो. आम्ही 3-4 लोक होते, आमचे गजानन धामणे वगैरे मित्र, ही सगळी आम्ही त्या ग्रुपला सकाळ संध्याकाळ वेळ द्यायचो, काही वेळात त्या ऍडमिन मध्ये ठेवायचो. मग आता त्याच्यावर कुणाचा बायोडाटा येतो, कुठला येतो, कोण कुठे जॉईन होतो हे माहीत नसतं, ते तुम्हालाही नसते आणि आम्हालाही नसतं. मग अशा स्थितीमध्ये एका सुंदर मुलीचा बायोडाटा आला. मग त्याच्यानंतर त्या ग्रुपवर खाली
कॉमेंट आल्या की हे चालेल का, ते चालेल का, कोणीतरी सांगितलं की डायरेक्ट त्या बायोडाटावर नंबर आहे त्याच्याशी संपर्क करा. त्यांनी परस्पर संपर्क केला, संवाद झाली, त्यांचा पहापाईचा कार्यक्रम ठरला आणि नंतर मग एकमेकांच्या आडनावाची पडताळणी करत असताना त्यांची जात ही मुलीकडच्यांची वेगळी निघली. का हो तुम्ही कोण, मग ते तुम्ही कोण, मग आम्ही कुणबी, ते म्हटले आम्ही फुलमाळी, असं ते झालं कुठेतरी. आणि मग त्या मुलाकडच्याचा आम्हाला फोन आला की का होते आमच्या कोणाचे मुलं बायोडाटा टाकायला आणि कोणाचे दाखवायला, त्याच्यात आमचा काय दोष आहे दादा, बायोडाटा टाकला आपण खातर जमा करायला पाहिजे, आपण शहानिशा करायला पाहिजे, मात्र ब्लेम दुसऱ्यावर करायचा आपल्याला ही सवय लागलेली आहे. लग्नाच्या कार्यक्रमामध्ये मध्यस्थाऐवजी आपण राजकारणी लोकांचा सत्कार करतो की ज्या ग्रामपंचायत सदस्यानं गाव लुटलेलं असतं, मातीत घातलेलं असतं, आणि तिथं पण आपण मोठ्या दिमाखानं नाव घेतो की या ठिकाणी उपस्थित असलेले माजी ग्रामपंचायतचे सदस्य, माजी पंचायत समितीचे सदस्य, अरे तो माजी झाला ना, त्याला तिकडे गौरवात घाला ना, कशाला त्याचं नाव घेतात, तिथं त्याचा मध्यस्थाचा सत्कार करा ना. असं बोललं तर सख्या मायला राग येते. त्याप्रमाणे तिथं जर म्हटलं सत्कारासाठी नावं घेऊ नका, तर तो संचलनकर्त्याच्या हातातला माईक हिसकून घेतो. अशा ह्या कंडिशन झालेल्या आहेत. आणि मग आपण जे पेरतो तेच उगवतं आणि इतराला दोष देत उठत सुटतो. आता आमच्याकडे जे काही 4-6 व्हॉट्सअपचे ग्रुप येतं त्याच्यावर आम्ही 8-10 दिवसा मिळून एक मेसेज टाकतो की आपण सगळे पाप पुण्याच्या संकल्पनेवर जगतो. मग ते जगत असताना त्या ग्रुपची लिंक खाली टाकतो आम्ही, त्या ज्या ग्रुपवर तो मेसेज टाकतो त्याच ग्रुपची लिंक टाकतो की हा मेसेज ग्रुपला जॉईन करण्यासाठी तुमच्या 2 मित्रांना, 2 नातेवाईकांना फॉरवर्ड करा आणि त्यांना या ग्रुपमध्ये जॉईन करण्याचा प्रयत्न करा, किंवा तुम्ही सुद्धा आमच्या ग्रुपचे ऍडमिन बना आणि तुमच्या ओळखीच्या 5 लोकांना या ग्रुपमध्ये ऍड करा. पण ते पण करायची क्षमता किंवा ताकद आपल्यामध्ये नसते. याचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या प्ले स्टोअरला जा, मराठा लग्नाक्षद ऍप आहे, त्याच्यावर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअपची लिंक सापडेल. तो ग्रुप जॉईन करा आणि बघा त्याच्यातून दर 8 दिवसाला आमचा मेसेज असतो का नाही, आणि किती लोक जॉईन करतात आणि किती लोक त्याच्यात ऍडमिन भरून काम करायला तयार असतात. आपल्याला दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी काही करायचं नाही आणि अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवायची. दिवसभरात 10 फोन मला असे येतात की इतका तुमच्याकडे मुली इतका तुम्ही लग्न जुळवता का. आम्ही वारंवार सांगतो, आमचा गळा बसायची वेळ आली की विवाह संस्थेच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न जुळत नसतात. तुमचा परंपरागत मध्यस्थ पहिल्यांदा जिवंत करा, ओळखीच्या लोकांचा ग्रुप तयार करा, वधूवर परिचय मेळावे आयोजित करा. मी जर असं म्हटलं की तुमच्या गावामध्ये आता दिवाळी झाली, आता तुळशीची विवाह पण संपलेले येतं, की आता एखादा वधूवर परिचय मेळावा आयोजित करा, कोण पुढाकार घ्या, कोण करावं, ते करायची ताकद, क्षमताच नसते आपल्याकडे, विचारशक्तीच नसते ती, की कोणी आतापर्यंत एकही असा दिसला नाही एखादं गाव पुढाकार घेणार की या गावानं यावर्षी सप्ताह कॅन्सल केला. बरं ठीक आहे, आम्ही देवा धर्माच्या विरोधात बोलत नाही, कारण आम्ही सुद्धा धार्मिक आहोत, आम्ही सुद्धा श्रद्धाळू आहोत, परंतु आम्ही चार्वाकांच्या विचारापासून तर गाडगे बाबांच्या विचारांचा, या शेवटच्या ज्या संतांची साखळी आहे तर त्यांच्या विचारांचा आदर आणि अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्या पात्रतेचे आम्ही सुद्धा नाही की संतांचे, महामानवांचे विचार आत्मसात करण्या इतके, कारण त्यांनी जे सांगितलेलं आहे, परंतु फक्त एवढंच आहे की बुडती ही जनन देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून गेले, म्हणून हे आपलं काहीतरी घ्यायचं आणि व्हिडिओ टाकायचा. चांगल्या गोष्टी कोणी सांगत असेल, ज्ञानाच्या सांगत असेल तर ती ऐकायची पण आपली मानसिकता नसते. बाकी रील्स पाहण्यासाठी आपल्याला रात्रभर वेळ असतो. बरेच असे फोन येतात की तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप येत वाटते, मग आम्हाला त्यांना जॉईन करा. आम्ही तुमचा नंबर का सेव्ह करावा, का तुम्हाला जॉईन करावं, तुमचं काय योगदान आहे समाजासाठी, तुम्ही काहीतरी करा ना. आमच्याकडे एक सेवाभावी संस्थान आहे, गजानन महाराज संस्थान, तिथे लोक भरभरून दान देतात. दान दिल्याच्या नंतर 42 पेक्षा अधिक ते सेवा कार्य, शिस्तीचा एक नवा आदर्श त्यांनी जगात निर्माण केलेला आहे. गावोगाव त्यांचं अनुकरण करून गजानन महाराजांची मंदिरं होत आहेत. त्या मात्र ते मंदिरं उभं राहत असताना त्यांच्या शिस्तीचा आपण आदर्श घेत नाही, त्यांच्या स्वच्छतेचा आपण आदर्श घेत नाही. मात्र त्यातून फक्त आपण नुसती सकाळ संध्याकाळ आरत्या करून धार्मिकता दाखवतो. आदर्श रुजला पाहिजे, दुसऱ्याचे विचार रुजले पाहिजे, या दृष्टीने या पद्धतीने ज्यावेळेस काम करू तर त्यावेळेस नक्कीच परिवर्तन घडेल. आणि परिवर्तन घडवायचं असेल तर बदल हा स्वतःपासून होत असतो. आणि मग स्वतः कुठेतरी विचार करा की मी स्वतःचं, माझं लग्न जरी जुळत नसलं तर मी इतरांसाठी 2 मिनिटाचा वेळ देईल. 2 मिनिटाचा वेळ देत असताना वर्षाच्या 6 महिन्यात तुमचं आपोआप लग्न जुळल, हे आम्ही खात्रीनं सांगतो, गॅरंटीनं सांगतो. त्याच्यासाठी तुम्हाला कुठली पूजा घालायची गरज नाही, कुठलंही तुम्हाला अनुष्ठान करायची गरज नाही. हा आमचा दावा आहे. तुमच्या काही फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ.